कशा मोठ्या कंपन्यांना जीएसटीच्या फेक इनव्हॉइसेस स्कॅममुळे फटका लागला। नमस्कार मित्रांनो, मी सीए दीपक पात्रे। आज आपण पाहणार आहोत कसं काही कंपन्या किंवा व्यापारी चुकीचे जीएसटीचे फेक इनव्हॉइसेस रॅकेटमुळे करोडो रुपयांचं नुकसान करतात। काही दिवसांपूर्वी डीजीजीआय म्हणजे जीएसटी इंटेलिजन्स यांनी बेंगळुरू आणि मुंबईमध्ये एक मोठी जीएसटीची फसवणूक उघडकीस आणली, जिथे फेक इनव्हॉइसेसच्या माध्यमातून तब्बल 3200 कोटीपेक्षा जास्त इनव्हॉइसेस तयार केल्या गेल्या होत्या। या रॅकेटमध्ये अनेक शेल कंपनीज बनवण्यात आल्या होत्या, ज्या व्यवहार करत नव्हत्या, फक्त कागदोपत्री ट्रेडिंग दाखवत होत्या। आता हे सगळं फक्त पेपरवरतीच होतं। त्या कंपन्यांनी जीएसटी वापरून आर्टिफिशियल टर्नओव्हर इन्फ्लेट केला, सर्क्युलर ट्रेडिंग केलं आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला होता। आता ह्या पेपरवरतीच फक्त कंपनी असल्यामुळे प्रत्यक्ष त्या कंपन्यांचं एक्झिस्टन्स नव्हतं। या फर्म्सने वस्तू विकल्या आहेत असं दाखवलं, इनव्हॉइसेस जारी केलं, पण प्रत्यक्ष वस्तू कधी दिल्याच नव्हत्या, डिलिव्हरच झाल्या नव्हत्या। त्यामुळे यांनी सरकारकडून अवैधरित्या आयटीसी मिळवला होता आणि नंतर हे फ्रॉड उघडकीस आलं। या शेल कंपन्या ज्या फायनान्शियल मार्केटमध्ये कधी लिस्टेड देखील करण्यात आल्या, काही कंपन्यांनी इन्फ्लेट टर्नओव्हर दाखवून शेअरची किंमत वाढवली। शेवटी जे इन्व्हेस्टर्स होते त्यांची फसवणूक झाली आणि त्यामुळेच अशा प्रकारे कारोबार नाही पण कागदपत्री संख्या वाढवून ह्यूज बोगस टर्नओव्हर दाखवण्यात आला। मित्रांनो, हे सगळं ज्यावेळी रॅकेट सुरू झालं त्याचा परिणाम असा झाला, जेव्हा हे फेक इनव्हॉइसेस रॅकेट समोर आलं त्यावेळी जीएसटी अधिकाऱ्यांनी ऑडिट, रेड्स आणि इन्व्हेस्टिगेशन ह्यासारख्या गोष्टी सुरू केल्या। FIR दाखल झाले, शेल फर्म्सची जीएसटी रजिस्ट्रेशन्स कॅन्सल झालीत, बँक अकाउंट जवळपास फ्रीज झालेत। या सगळ्यांमुळे त्या कंपन्यांचे कॅश फ्लो बंद झालेत, बाजारातील त्यांचा जो काही ट्रस्ट फॅक्टर होता तो हरपला गेला, इन्व्हेस्टर पळाले आणि परिणामी कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं। आता आपण ह्या ठिकाणी एक रिअल एक्झाम्पल्स बघूया, जे 2023 आणि 2022 या वर्षातले होते। 2023 साली मुंबईत एका कंपनीवर गुन्हा दाखल झाला, जिथे बोगस इनव्हॉइसेस जवळजवळ 263 कोटींच्या मूल्याचे होते आणि आयटीसी 7.66 कोटी एवढा क्लेम केला होता। पण वस्तू कधी सप्लाय झाल्याच नव्हत्या, कंपनीचे मुख्य कार्यालय सुद्धा रेकॉर्ड्सवरती नव्हते। त्यामुळेच ऑडिटमध्ये ही गोष्ट आढळून आली आणि हा जो कारभार आहे हा उघडकीस आला। 2022 मध्ये सुद्धा महाराष्ट्रातील एका ठाण्यातील कंपनी विरुद्ध जीएसटी विभागाने 74 कोटींची फेक इनव्हॉइसेसचा रॅकेट पर्दाफाश केला। त्या फर्मने जवळजवळ 14.4 कोटींचा अवैध असा आयटीसी क्लेम केला होता। या सगळ्यांमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते आज समजून घेऊ। इनव्हॉइसची पडताळणी म्हणजेच तुमच्या म्हणजे जे तुम्हाला सप्लाय करतात आहे त्यांना जीएसटी इनव्हॉइसेस नीट तपासा, त्या फर्मचे पत्ते, जीएसटी नंबर्स, जीएसटी हिस्ट्री व्हेरीफाय करा आणि काही त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन आढळलं तर ते ट्रान्झॅक्शन ॲक्सेप्ट करू नका। परचेस आणि सेलचे ट्रान्झॅक्शन चेक करा, फिजिकल सप्लाय, डिलिव्हरी चलन्स, ई-वे बिल, पॅकिंग स्लिप्स असणं हे सगळं गरजेचं आहे, अदरवाईज ते बोगस मानलं जाईल। रेग्युलर रिकन्सिलेशन जसं जीएसटी रिटर्न्स, आयटीसी क्लेम, बँक स्टेटमेंट, इनव्हॉइसेस, ई-वे बिल यांची सतत क्रॉस चेक करा। ज्या फर्म्सची टँजिबल बिझनेस ॲक्टिव्हिटी दिसतच नाही, म्हणजे ज्यांचे काही हालचालीच दिसत नाही किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्डच नाहीत, अशा फर्म्सकडून बिझनेस करू नका। जीएसटी हा फक्त कर व्यवस्थेतील ट्रान्सपरन्सी आणि कंप्लायन्ससाठी चांगला आहे, पण जर फर्म्स फेक इनव्हॉइसेस, बोगस आयटीसी आणि सेल कंपन्यांचे नेटवर्क वापरू लागले तर तुम्हाला पेनल्टी, त्याचबरोबर आर्थिक तोटा आणि कायदेशीर कारवाई ह्या सामोरे जावंच लागेल आणि त्याचा खूप मोठा फटका तुम्हाला बसू शकतो। फेक इनव्हॉइसेस हे फक्त कागदोपत्री फ्रॉड नाही, ते आर्थिक आणि रेप्युटेशनल सुद्धा धोका आहे। ज्या कंपनीज नीट अकाउंटिंग रेकॉर्ड्स किंवा अकाउंटिंग रेकॉर्ड्स प्रॉपर पद्धतीने मेंटेन नाही करणार किंवा ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय नाही करतील, त्या कंपन्यांना प्रॉब्लेम आहे, पण जे हे सगळं व्यवस्थित करतील त्याच कंपन्या पुढे टिकतील। सो मित्रांनो, व्यवसाय करताना शॉर्टकट नको, पेपर वर्क, रेकॉर्ड्स आणि ट्रान्सपरन्सी या 3 गोष्टी कधीच सोडू नका।